नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 आज आहे भाऊचा धक्का. तर आज शनिवारचा भाऊचा धक्का आहे, उद्या रविवारचा. तर उद्या रविवारी कोण ना कोणतरी बाहेर जाणार आहे. आता ते एलिमिनेशनमध्ये कोण जाणार आणि नक्की फायनल वोटिंग ट्रेंड काय झालेले ते सगळं आपण जाणून घेण्यावर आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि रोज लाईव्ह येतो आपण 10 वाजता, तर तुम्ही ठीक 10 वाजता तुम्ही लाईव्ह पण येत जावा. सुरुवात करूया 4 नंबरपासून. सॉरी 1 नंबरपासून भाऊ, कारण 3 आणि 4 खूप शॉकिंग आहे. आपण काल देखील याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. तर 1 नंबरला आपल्याला जसं माहिती आहे की आपला गायनाचा बादशाह, आवाजाचा बादशाह अभिजित सावंत 1 नंबरवरती ट्रेंड करतात आहेत की त्यांचं ते घरामध्ये हे. पण आता थोडंसं आपल्याला असं वाटलं होतं की कालचा जे एपिसोड झाला त्याच्यानुसार अभिजित सावंत 2 नंबरला देखील येऊ शकतो. पण आर्या आणि त्यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही माझ्या हिशोबाने, थोडासा फरक आहे. तर त्याच्यामुळं 1 नंबरला आपले अभिजित सावंत आहेत आणि 2 नंबरला आहे ती आर्या आहे. तर तिचे खूप चान्सेस होते 1 नंबरला जाण्याचे, 1 नंबरला ट्रेंड करण्याचे. तर परंतु काय आलं की थोडंसं कालचा जो फरक होता तो खूपच होता. तर जनतेने आर्याला देखील भरभरून वोटिंग केलं आहे. कालचा एपिसोड आपण बघितलेला आहे की आर्याला खूप डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न टीम ए आणि टीम बीचा दोन्ही सदस्य जे आहेत थोडंसं तिला नाकारतात आहे. तिच्याशी चर्चा वगैरे थोडीशी हे नाही आहे. पण तरी पण 2 नंबरला आर्या आहे, कारण ती टफमध्ये खेळती आहे आणि छान खेळते ती घरामध्ये. आणि 3 नंबरला मित्रांनो आपण काल व्हिडिओ केला तर शॉकिंग होतं की इरिना 3 नंबरला ट्रेंड करत होती. परंतु थोडंसं निक्कीबरोबर जो आवाज उठवला आहे वैभवनी इरिनाच्याच संदर्भात, किंवा त्यांचं काल आपण बघितलं आहे एपिसोडमध्ये की थोडंसं त्यांची वाज दिला आहे इरिनाबद्दल. निक्की ज्या पद्धतीने बोलत होती वैभवनी येऊन तिथं स्टँड घेतला आहे, थोडंसं तिला देखील चांगल्या पद्धतीत बोलला आहे तो. आता नक्की लोकांनी त्याच्यामुळे वोटिंग केलं आहे की मग इरिनाचा दुसरं काय प्रॉब्लेम आहे की बाबा इरिनाला देखील लोक नाकारतात की काय. आता जसं एक इंग्रजी रशियन चेहरा मराठी बिग बॉसला ॲक्सेप्ट करायचं नसेल त्याच्यामुळं इरिना 4थ्या नंबरवरती ट्रेंड करते आणि इरिनाचे खूप मोठे चान्सेस आहे बाहेर जाण्याचे. भाऊ तुम्हाला काय वाटतं आता नक्की काय याच्यावरती? इरिनाच जाईल, 100% इरिना जाईल. जसं की आपण लाईव्हमध्ये पण बोललो होतो की इरिना जाणार आहे. आणि वैभवची शक्यता ही दाट होती. शक्यतो वैभवला पण कमी वोटिंग असू शकते, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त काही फरक नव्हता. पण इरिनाचे म्हणजे चाहतेच एवढे कमी होते की तिचं नाव पण आपण सर्च केलं की आपण तिचं नाव पण आपल्याला दिसत नाही. तर असं होतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण गेलं पाहिजे होतं? तुमचं सगळ्यांचं म्हणणं आमच्या म्हणण्यासारखंच असं, वैभव गेला पाहिजे होता पण इरिना चालली आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.